आणि आता एक वेगळी बातमी. अभिनेत्री करिश्मा कपूरचा घटस्फोटित दिवंगत पती संजय कपूर यांच्या अकाली मृत्यूनंतर आता त्यांच्या संपत्तीचा वाद दिवसेंदिवस वाढतोय. या वादात आता संजय कपूर यांची बहीण मंदिरा कपूर स्मिथ यांनी सुद्धा उडी घेतली आहे. भावाचा मृत्यू संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मंदिरा यांनी केली आहे. जवळपास 28,000 कोटी रुपयांचं बाजार मूल्य असणाऱ्या सोना कॉमस्टार या कंपनीचे मालक आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचा घटस्फोटित पती संजय कपूर याचा 12 जूनला ब्रिटनमध्ये मृत्यू झाला. संजय कपूरचं वय होतं 53 वर्ष, पण ते आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फिट होते. 12 जूनला त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही कळण्याच्या आतच त्यांनी प्राण सोडला. जवळपास 2 महिन्यानंतर मंदिरा कपूर यांनी त्यांच्या मृत्यूविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. हमारे जो 13 दिन था मॉर्निंग का, वो तो हमको अलाउड नहीं था. सब कुछ हमारे हाथ से निकल गए वो टाइम फ्रेम पे. तो हमने कुछ एक्यूजेशंस नहीं लगाए, ना तो हमने उंगली उठाए किसी पे. हमने सिंपली बोला हमको समय दो, वो दिया नहीं. फिर हमको बोला गया कि हमको मेरी माँ को पब्लिक अपॉलॉजी करना है. किसके लिए, क्या अपॉलॉजी करी? जब वो मेरी माँ ने ये कंपनी मेरे डैड के साथ खड़ा किया है तो वो क्या अपॉलॉजी करे कि उनके साथ कोई संबंध ही नहीं है कंपनी के साथ. कैसे, ये कोई मेरे को समझाओ. संजय कपूर यांच्या मागे त्यांच्या कंपनीच्या व्यवस्थापनाकडनं त्यांची आई राणी कपूर आणि इतर कुटुंबियांना विचित्र वागणूक मिळत असल्याचा आरोप मंदिरा कपूर यांनी केला. राणी कपूर यांच्यासह इतर कुटुंबियांना एखाद्या तिराहिताप्रमाणे वागवलं जात असल्याचं कपूर यांचं म्हणणं आहे. तो हमसे ही ये देखा जा रहा है कि क्या भाई हमारा नहीं है, भाई सबका है, हमारा नहीं है. मेरी माँ ने पूछा था, मेरे अंकल ने पूछा था, हमको नहीं बोला गया था. आप अपने व्यूअर्स को पूछो ये सही है कि नहीं है. ये सही चीज है कि अपने बहने के नाम नहीं थे उधर. मेरे को पता गया है सोशल मीडिया के थ्रू. अब मैं जवाब क्या दूं? सचदेव कपूर से संजय कपूर, सचदेव कपूर था पहले, अब संजय कपूर हो गया. दुनिया पूछे, मेरे को क्या पूछ रहे हैं उनको. दरम्यान संजय कपूर यांच्या मृत्यूचं प्रकरण लंडनमधील तपास अधिकाऱ्यांपर्यंत नेण्याबद्दल राणी कपूर निर्णय घेतील असंही मंदिरा कपूर यांनी स्पष्ट केलं. मेरा डाउट क्लियर हो जाएगा जब मेरे को बताया जाएगा कि क्यों बी स्ट्रिंग बोला था, और मेरे को रिपोर्ट दिखाओ उनका लास्ट 6 मंथ्स में, क्योंकि मेरे को पता है उन्होंने चेकअप किया होगा. मेरे को दिखाओ कि हार्ट प्रॉब्लम था, फिर मेरा डाउट क्लियर होएगा. हम आई थिंक अभी ये तो बहुत फ्रेश न्यूज है हमारे लिए, तो अभी मेरी बहन और माँ और मैं बैठ के डिसाइड करेंगे क्या करना है. अब संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी प्रिया सचदेवा यांना सोना कॉमस्टारच्या बोर्डावर सदस्यत्व देण्यात आलं, पण त्यांच्या इतर कुटुंबियांना प्रामुख्याने राणी कपूर यांना मात्र तसं कोणतंही पद देण्यात आलं नाही आणि याच मुद्द्यावरनं वाद उभा राहिलाय. संजय कपूर यांच्या आईला एखाद्या त्रयस्थ व्यक्तीप्रमाणे वागणूक मिळते. संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर 13 दिवसांच्या आतच त्यांच्या कुटुंबियांना मालमत्तेतनं बेदखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेषतः संजय कपूर यांच्या आईला म्हणजेच राणी कपूर यांना कंपनीत कोणतंही स्थान उरलं नाही. संजय कपूर यांचे वडील आणि त्यांची आई राणी कपूर या दोघांनी मिळून ही कंपनी उभी केली. आता मात्र त्यांनाच कंपनीतनं बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतोय. सोना कॉमस्टारचे व्यवस्थापकीय हक्क आणि मालकी हक्क यामध्ये संजय कपूर यांनी ते हयात होते तेव्हाच वेगळे केले. ते स्वतः कंपनीच्या रोजच्या व्यवहारात सहभागी होत नव्हते असं कंपनीचं म्हणणं आहे. कंपनी जगातील मोठ्या कार कंपन्यांना कच्चा माल पुरवते. चीन आणि जपानसह अमेरिकेतही सोना कॉमस्टारचा मोठा कारभार आहे. त्यामुळे या प्रकरणात मालमत्तेच्या मालकी हक्काचा वाद वाढत चाललाय. विशेष म्हणजे संपूर्ण प्रकरणात करिश्मा कपूरचा कोणताही संबंध नसल्याचं राणी कपूर आणि तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.